मी हात लावल्याशिवाय हिचं काम होतच नाही. 1000 वेळा सांगितलं असं जरा लवकर उठत जा आणि फटाफट काम आवरत जा, पण नाही. आतापर्यंत काम व्हायला पाहिजे होतं ना. आजी आज तरी जरा शांत राहा ना. आणि हे घ्या, तिळगुळ घ्या आणि आज तरी जरा गोड बोला. अगं जर तिळगुळ खाऊन गोड बोलता आलं असतं ना तर सगळेच गोड बोलले असते. आणि तसं पण मला वरवरचं गोड नाही बोलता येत. माझं जे आत आहे तेच बाहेर आहे, जे पोटात आहे तेच पोटात आहे. माझा स्वभाव नाही बदलणार आणि वरवरचं गोड नाही बोलता येत मला. तिळगुळ दिलीस, पाय कोण पडणार? आया विसरलेच. पाया पडते हा आजी. कारल्याला किती पण काही पण लावून खाल्लं ना तरी त्याचा कडूपणा काही जात नाही. ते कडूचं कडूच राहतं. काय ग, काय बोललीस? जरा जोरात बोल, मला पण ऐकू यायला पाहिजे ना. आजी काय नाही, तिळगुळ वाटून आले असं म्हणाले मी. आलेच मी. सगळं कळतंय मला. आणि तुम्ही काय बघताय? तुम्हा सगळ्यांना पण मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ कुठे?